तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रकरण तिसरं संख्यांच्या जगात या प्रकरणातील सराव संच 3.2 3.2 हे पाहायचं आहे. ओके, सोडून घ्यायचं आहे. तर बघूया. प्रश्न क्रमांक 1, खालील चौकटी पेक्षा मोठा तर पेक्षा लहान त्यापैकी योग्य चिन्ह लिहा. ओके, इंग्लिशमध्ये त्याला लेस, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन असं म्हणतात. तर हे चिन्ह वापरताना लक्षात ठेवायचं आपल्याला की चिन्हाचं टोक ज्या बाजूला आहे, चिन्हाचं टोक, ओके, त्या बाजूला नेहमी लहान संख्या असते किंवा लहान संख्या ज्या बाजूला असेल त्या बाजूला ह्या चिन्हाचं काय लिहायचं आहे, टोक. म्हणजे ह्या बाजूला उजव्या बाजूला जर काय असेल, लहान संख्या असेल तर हे चिन्ह वापरायचं पेक्षा मोठा, आणि डाव्या बाजूला जर लहान संख्या असेल तर हे चिन्ह वापरायचं पेक्षा लहान असं. ओके, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. सो आता आपण बघूया. पहिलं काय दिलेलं आहे की -10 आणि 5 ह्या दोन संख्या आहेत. -10 आणि 5 ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे हे ठरवायचं. मग जी संख्या लहान असेल त्या साईडला काय यायला पाहिजे, टोक यायला पाहिजे. मग इकडे आता ह्या दोघांमध्ये ही निगेटिव्ह आहे, म्हणजे हे वजा आहे ऋण संख्या आणि ही धन संख्या. मग ऋण संख्या काय असते, लहानच असते, त्याच्यामुळे ही संख्या लहान आहे. मग चिन्ह काय आहे तुमचं, पेक्षा लहान. -10 ही 5 पेक्षा लहान आहे असं. त्यानंतर दुसरं 19 आणि -5 म्हणजेच ऋण 19 आणि ऋण 5. ह्या दोन्ही संख्या ऋणच आहेत. पण ऋण असताना दोन्ही संख्या ऋण असताना ठरवायचं कसं, तर लक्षात ठेवा, जर दोन्ही संख्या ऋण असतील तर त्याच्यामध्ये जी मोठी संख्या असते त्याची व्हॅल्यू कमी असते, म्हणजे ती लहान असते. मग त्यानुसार 5 पेक्षा 19 म्हणजे ऋण 5 पेक्षा ऋण 19 ही लहान असणार आहे. मग इथं चिन्ह येईल तुमचं 19 लहान आहे, मग येईल लेस दॅन. ओके, त्यानंतर तिसरा, याच्यामध्ये -3 आणि 0 आहे. ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. तर आता शून्याच्या, लक्षात ठेवा, नंबर लाईन जी असते तुमची, संख्या रेषा जी असते, या संख्या रेषेवरती इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात आणि इकडे निगेटिव्ह नंबर असतात. तर नेहमी संख्या रेषेवरती जो नंबर डाव्या बाजूला असतो तो लहान असतो आणि जो नंबर उजव्या बाजूला असतो तो मोठा असतो. मग त्यानुसार 0 हा -3च्या उजव्या बाजूला आहे. ओके, मग निगेटिव्ह नंबर ही लहान असते, म्हणून मग काय येणार आहे, ही लहान आहे, लेस दॅन. त्यानंतर बघा, पुढे चौथा आहे 8 आणि 12. मग 8 आणि 12 ही दोन्ही पण धन संख्या आहेत. जर दोन्ही संख्या धन असतील तर आपल्याला जी मोठी संख्या असेल तीच मोठी, म्हणजे 8 लहान आहे आणि 12 मोठे. ओके, त्यानंतर पाचवं 5 आणि 0. आता 5 आणि हे आपण धन आहे आणि 0 पण, शून्याला काही चिन्हच नसतो, पण त्याच्यामध्ये 5 ही धन 5 ही संख्या उजव्या बाजूला येते, म्हणजे 5 मोठा आहे, मग इथे येणार आहे पेक्षा मोठा. ओके, त्यानंतर इकडे त्यानंतर आहे -3. ओके, -3 आणि -9 दोन्ही पण काय ऋण संख्या आहे. दोन्ही ऋण संख्या असते, त्याची संख्या मोठी असते ती लहान असते, त्यानुसार तुमचं चिन्ह येईल 3. ओके, तर यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, ही चिन्ह वापरायचे. पेक्षा 10. आता इथे 10 -10 हे 5 पेक्षा लहान आहे. तसंच इथे पण 19 लहान आहेत, 9 -3 लहान आहेत, 8 लहान आहे, इकडे 5 मोठे आहेत, इकडे -3 मोठे आहे, म्हणून याप्रमाणे चिन्ह आहे. आता पुढे आपल्या बघायचा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये सोडवा म्हणून प्रश्न आहे की इथे पूर्णांक संख्या आहे. मग पूर्णांक संख्यांची बेरीज करताना लक्षात ठेवा, चिन्ह बदलत नाही. पूर्णांक संख्याची वजाबाकी करताना मात्र चिन्ह काय होतात, बदलतात. म्हणजे चिन्ह बदलणार नाही. मग आहे ते चिन्ह ठेवून तुम्हाला काय करायचे आहे, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. त्याच्यामध्ये एक टेक्निक मी तुम्हाला सांगून ठेवते की जर दोन्ही संख्यांना धनचिन्ह असतील तर बेरीज होते, आणि दोन्ही संख्यांना ऋण चिन्ह असेल तरी पण बेरीज होते. परंतु एका संख्येला धन आणि एका संख्येला ऋण असेल तर मात्र वजाबाकी होते. मग त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे. लक्षात ठेवा, परत दोन्ही संख्यांना सेम साईन मायनस किंवा प्लस असेल तर बेरीज करायची, आणि एकाला प्लस आणि एकाला मायनस, म्हणजे एकाला धन आणि एकाला ऋण असेल तर मात्र वजाबाकी करायची. तर चला करूया आपण. आता इथे 4 आणि 7 दोन्ही पण धन आहेत, मग 4 आणि 7 किती होतील, 11. त्यानंतर इथे 4 आणि 5 आहे. 4 आणि 5, 4ला पण ऋणच आहे, 5ला पण ऋण, आणि काय सांगितलं मी, दोघांना पण सेम साईन असेल ऋण, तर मग काय करायचं, बेरीज करायची. मग 4 आणि 5ची बेरीज होईल, किती होईल, 9, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, -9. लक्षात ठेवा, बेरीज करताना, पूर्णांकांची बेरीज करताना नेहमीच
काय करायचं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं उत्तराला. तर -7 आहे आणि -2 आहे, एक ऋण आहे आणि एक धन आहे, म्हणजे काय होईल इथे वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मग 7 मधून 2 गेले राहिले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह -5. त्यानंतर 10 धन आहे 2 ऋण आहे, म्हणजे काय होईल वजाबाकी. 10 मधून 2 गेले किती राहिले 8, मोठ्या संख्येचं चिन्ह धन, म्हणजे 8 धन राहिले. त्यानंतर इकडे ऋण 63 आणि ऋण 32 दोघांना पण सारखं चिन्ह आहे, म्हणजे बेरीज होणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. 63 आणि 32 यांची बेरीज करा. 3 आणि 2 5, 3 आणि 6 9, मोठ्या संख्येचं चिन्ह -95. त्यानंतर 6 आहे -71 अधिक ऋण 71 अधिक धन 71. ओके, आता ह्या ऑपोजिट संख्या तुम्हाला सांगितलं होतं. ऑपोजिट म्हणजे काय, समानांतरावर असलेली. -71 म्हणजे ऋण 71ची ऑपोजिट संख्या काय आहे, विरुद्ध संख्या आहे धन 71. त्याच्यामुळं मग काय होणार आहे, एकमेकांना कट होणार. 71 मध्ये 71 मायनस होणार आणि उत्तर तुमचं येईल 0. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 झाले. आता आपल्याला बघायचा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय आहे तर सोडवा. ओके, आता दिलेले हे जे नंबर्स आहेत त्या आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं. आता इथे प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय होते, बेरीज होती. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय आहे, वजाबाकी आहे. ओके, पूर्णांकांची वजाबाकी. आता वजाबाकी करताना लक्षात ठेवा, बेरीज करताना चिन्ह बदलत नाही दोघांचे पण, परंतु वजाबाकी करताना मात्र पुढच्या संख्येचं चिन्ह काय होतं, बदलतं. म्हणजे पहिली जी संख्या असेल तशीच राहते, त्याच्या पुढची जी संख्या असते ही, त्यांची चिन्ह काय होतात, बदलतात. जर प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस. म्हणजे जर ती संख्या ऋण असेल तर ती धन होईल आणि जर ती संख्या धन असेल तर ती ऋण होईल. ओके, मग त्यानुसार आपल्याला करायचं आहे. सो पहिला 78 78 वजा 45. मग आता वजाबाकी आहे, मग सांगितलेल्याप्रमाणे काय होणार आहे, चिन्ह हे बदलणार आहे. 45चं चिन्ह काय होईल, मायनस मायनसचं काय होते, प्लस होतो. मग त्यानुसार पहिलं आधी 78 काय होणार आहे, +45 असं होईल. मग 78 आणि 45 काय करायची, यांची बेरीज. ओके, 78 आणि 45 बेरीज करा. 5 आणि 8 13, आजचा गेला 1, 5 आणि 7 5 12, 123. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह 123 आहे यांचं उत्तर. धन 123, एक चिन्ह नाही दिलं तरी पण चालेल. त्यानंतर सेकंड, पहिली संख्या जशी आहे तशी जाणार, -19. इथे मात्र चिन्ह काय होईल, बदलेल. वजा काय होईल, अधिक 27. याचा अर्थ आहे आता इथे काय झाला, हा धन आहे आणि हा ऋण, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर दोन संख्यांमध्ये एक धन एक ऋण असेल तर काय करायचं, यांची वजाबाकी करायची. म्हणजे 27 मधून 19 गेले तर किती राहतील, 8. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह 8 आन्सर आपला. त्यानंतर तिसरं आहे 148. हे जसं आहे तसंच इथे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. ओके, वजा काय होणार, अधिक. चिन्ह बदलले मग सांगितलं, वजाबाकी करताना पुढच्या संख्येचं चिन्ह बदलतो. मग 148 अधिक 37 किती होतील, 185. ओके, 7 8 15 सगळा 1 4 4 आणि 4 8 आणि 1. त्यानंतर आहे पुढचं 120 मायनस. आता हा मायनस आहे तो हाच राहणार आणि हा पण इकडे काय आहे, -200 आहे. दोघांना पण सारखे चिन्ह आहेत. दोघांना जर सारखे चिन्ह तर काय होईल, त्यांची बेरीज. सो 120 आणि 200 किती होतील, 320 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण 320 होणार. ते दोघांना पण जर सारखं चिन्ह असेल ऋण तर लक्षात ठेवा, बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. बेरीज आणि वजाबाकी करताना नेहमीच मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. तर इथे पहिली संख्या आहे -57 आणि इकडे वजा आहे, आतमध्ये पण वजा संख्या म्हणजे वजाचं काय होईल, अधिक. ते होतील 48. ओके, मग 57 मधून किती गेले, 48 गेले, किती राहणार, 9. ओके, आता हे ह्याच्यामध्ये मोठा कोण आहे, 57 मोठे, म्हणजेच काय राहणार आहे, -9. ओके, त्यानंतर मग आहे शेवटची 15, -15 आणि वजा अधिक 24, म्हणजेच धन 24 झाले आणि ऋण 15 आहे. एक धन एक ऋण आहे, तर एक धन एक ऋण काय करायची, वजाबाकी. इथं पण एक धन एक ऋण म्हणजे काय करायची, वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग 24 मधून 15 गेले, किती राहिले, 9. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच धन 9 राहणार. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 3 आणि सराव संच 3.2
हा पूर्ण झालेला आहे. जर याचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ते शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.